रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। नमस्कार, मी प्राची। आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर शहरातील ताज्या बातम्या शहराची खबरबातमध्ये। अमरधाममधील विद्युत दाहिनीचे लोकसहभागातून सुशोभीकरण करण्यात येते। धुरामुळे आतील भिंती कालवंडल्या आहेत। या भिंतीवर पांढऱ्या रंगाचे मार्बल फरशी बसवण्याचं काम पूर्ण झालंय। लोकसहभागातून विद्युतीकरणाचं काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे। अमरधाम येथील विद्युत दाहिनीच्या सुशोभीकरणाच्या कामाची आमदार जगताप यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे। मोहरम मिरवणुकीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नियम धाब्यावर बसून ध्वनी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आवेज निसार अहमद शेख व विवेक सुभाष खोबणे असं गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत। मोहरम निमित्त बुधवारी शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती। पोलीस प्रशासनाने बैठक घेऊन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण करू नये याबाबत सूचना केल्या होत्या। मात्र मिरवणुकी दरम्यान जुने कोर्ट येथे सुद्धा या गेस जामा यंग पार्टी मंडळाने डीजेचा आवाज क्षमतेपेक्षा जास्त वाढवला। पोलिसांच्या प्रशासनाने ध्वनींचा परिमाणता मोजली असताना 109.8 डेसिबल एवढी होती। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी रमेश भाऊसाहेब तांदळे याला स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे। रमेश तांदळे यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल 2021 मध्ये तोफखाना पोलीस ठाण्यात पोक्सो अट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता। तर तांदळे हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता। त्याला अटक करण्याबाबत न्यायालयाने वॉरंट काढलं होतं। अंमलदार बाळासाहेब राऊत, गोरख धाकतोंडे यांच्या पथकाने तांदळे यांना सापळा लावून अटक केली आहे। देशाच्या स्वातंत्र्याची 75वी साजरी होते। अहमदनगर महापालिकेने या निमित्त जय्यत तयारी केली आहे। सर्वांनी एकत्रित येऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी मनपा कर्मचारी पतसंस्थेने सुमारे 500 ध्वज विकत घेऊन नागरिकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे। मनपा कर्मचारी पतसंस्थेचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असून मनपा कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत। पतसंस्थेने अमृत महोत्सवानिमित्त राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावडे यांनी केले। गेल्या 10 दिवसापासून सतत सुरू असलेला पाऊस व हवामानातील बदल यामुळे गेल्या आठवड्यापासून नगर शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संसर्गजन्य आजारांचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत। सध्या घराघरात व्हायरल फ्लूच्या तापेचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत। सर्दी, खोकला त्याचबरोबर स्वाईन फ्लू संशयित रुग्ण देखील आढळून येत आहेत। बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात केस पेपर व तपासणीसाठी रुग्णांच्या रांगा लागलेल्या होत्या। शासकीय रुग्णालयात श्वानाने चावा घेतल्यानंतर लस घेण्यासाठी दिवसभरात 90 रुग्ण देखील आले होते। या बातमीसह शहराची खबरबातमध्ये तेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।